नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. हॉटेल व्यावसायिकांना एलपीजी गॅसचा तुटवडा आणि वाढलेल्या दराचा फटका. भाजप राष्ट्रवादी शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत. भाजपकडून अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू. अजित पवार यांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवार यांचा थेट दावा. हजारो कोटींच्या गायरन जमिनी पालिकांच्या घशात. फडणवीस सरकारचा निर्णय. भाजप प्रवेशानंतर लगेचच विखे समर्थक सुभाष लोंढे स्थायी संवादीपदी बिनविरोध. अहिल्यानगर महापालिकेच्या सभेत निवड जाहीर होणार. बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरून जाताना उडतोय गोंधळ. अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका. जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला संसर्ग. पुण्यातील 75,000 रुग्णांना उच्च रक्तदाब. 44,000 मधुमेहाच्या विळख्यात. विकासासाठी शासनाकडून पैसे आणू. पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांचं वक्तव्य. बीएसआर कंपनीचे संचालक व्हीके सिंग यांची 3 दिवस चौकशी. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण सुरू. 14 ते 15 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यासाठी आवाहन. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15,000 रुपये. महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर. आधी घरांची दुरुस्ती, नंतरच 2,521 घरांची गिरणी कामगारांसाठी सोडत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्टच्या अपघातांमुळे 58 बस चालक बडतर्फ. 603 चालक निलंबित. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.